नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सुमनताई खाडे यांचेकडून वारकऱ्यांना रेनकोट वाटप. विठ्ठल भक्तांमध्ये समाधान. विठुरायाच्या ओढीने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसा पाण्यापासून पंढरपूर वारीला पायी निघालेल्या वारकऱ्यांना हे रेनकोट वाटप करण्यात आले. त्यामुळे वारीच्या मार्गावर विविध रंगाचे रेनकोट जागोजागी दिसत होते. मिरज तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच मिरज शहरातील विठ्ठल मंदिरासह इतर ठिकाणच्या वारकऱ्यांच्या दिंडीला सुमनताई खाडे यांनी भेट दिली. यावेळी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तब्बल 500हून अधिक रेनकोट यावेळी वाटप केले. पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पाऊस पाण्यापासून बचाव व्हावा याकरता राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वतीने महिला आघाडीच्या माध्यमातून सुमनताई खाडे यांच्या हस्ते रेनकोट देण्यात आले. म्हैसाळ, पाटगाव, पायापाचीवाडी, सावळी, खंडेराजुरी, कांचनपूर, मारगाव, भोसे या ग्रामीण भागातील व मिरज शहरातील समतानगर नदीवेशीतील 4 वारकरी दिंड्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळेस वारकरी बंधू भगिनी आमदार सुरेशभाऊ खाडे व सुमनताई खाडे यांचे आभार मानले. याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. रेनकोटचे वाटप प्रसंगी सुमनताई खाडे यांच्यासोबत महिला पदाधिकारी व वारकरी दिंडीचे विठ्ठल भक्त उपस्थित होते.